जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन डे 2 दिवसांवर येऊन ठेपलाय। या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते। ही फुले पुरवण्यासाठी मावळातील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे। पाहूयात। व्हॅलेंटाईन डे म्हटलं की प्रेमाच्या आणाभाका आणि सळसळता जल्लोष। याच प्रेमाने भरलेल्या वातावरणाला मंत्रमुग्ध करून टाकतो तो गुलाब। व्हॅलेंटाईन डेच्या आनंदाला गुलाबाचं फूल एक वेगळीच सुगंधी झालर बहाल करतं। म्हणूनच व्हॅलेंटाईन डे अर्थात 14 फेब्रुवारीला देश विदेशातून गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते। या दिवसाच्या पार्श्वभूमीवर मावळातील फूल उत्पादक शेतकरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तयारी सुरू करतो। मात्र यावर्षी विदेशी बाजारपेठेत गुलाबाच्या फुलांची मागणी कमी झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो। शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन घेतोय, पण एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या फॅसिलिटी पाहिजे त्या फॅसिलिटी नसल्यामुळे तो फायदा शेतकऱ्याला घेता येत नाहीये आणि एक्सपोर्टर लोकांना आपल्याकडनं घेतलेला मालाला रेट जास्त मोजावा लागतोय, त्यामुळे ते आपल्याकडनं कमी प्रमाणात माल घ्यायला लागलेले आहेत। दिवसेंदिवस आपल्याकडनं एक्सपोर्ट हा कमी व्हायला लागलेला आहे। सध्या पुण्याच्या मावळातील लाल गुलाबांची भुरळ परदेशी पाहुण्यांना लागली असून हा गुलाब व्हॅलेंटाईन डेला सुगंधी करण्यासाठी सज्ज झालाय। कारण हा गुलाब आता समुद्रापार पाठवण्यासाठी कामगारांचे हात गुलाबाची पॅकिंग करण्यात गुंतले आहेत। व्हॅलेंटाईन मध्ये एक्सपोर्ट माल केला जातो, त्याचे जून जुलै पासूनच तयारी चालू असते। त्यानंतर डिसेंबरच्या एंडिंगच्या वेळेस पण या फुलांचे कट मारले जातात आणि जानेवारीच्या एंडिंगला व्हैलेंटाइन आतमध्ये तैयारी की जाती। जो लोकल का माल रहता है वो लोकल में जाता है और जो एक्सपोर्ट का माल रहता है वो एक्सपोर्ट में जाता है। और अच्छा लगता है हमें काम करके और बहुत खुशी भी होती है कि हमारे द्वारा जो फूल रहता है शॉर्ट किया रहता है वो बाहर भी दूसरों में जाता है, तो हमें बहुत खुशी मिलती है। मावळातील गुलाब शेतीने येथील शेतकऱ्यांना मालामाल केला असून 10 गुंठ्यात सुरू केलेली शेती 50 एकरावर पोहोचली आहे। मावळमधील साईरोज कंपनी गुलाब शेतीतून वर्षाला कोट्यवधी रुपयांनी उलाढाल करते आणि याच माध्यमातून परकीय चलन भारतात आणण्याचा पराक्रम या शेतकऱ्यांनी केलाय। आम्ही रोज 70 ते 80 हजार फुलाची विक्री पर डे करत असतो। व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये विदेशामध्ये फुलांची निर्यात करण्यासाठी साधारणतः 10 लाख फुलांपर्यंतची आम्ही ऑर्डर घेतो आणि ते विदेशात विक्री करून भारतामध्ये परकीय चलन आणण्याचा पवना फुल उत्पादक संघाच्या मार्फतून अत्यंत चिकाटीने प्रयत्न करत असतो। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, मावळ, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।